अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ 27 जून रोजी सकाळी 9:30च्या सुमारास उमेश पाटील या 24 वर्षीय तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉडनं वार करून निर्घुण खून करण्यात आला। या घटनेनंतर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय। अवघ्या काही तासात तिघा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतीने करण्याचे आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्याचं पथक तयार करण्यात आलंय। गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी वय 24 राहणार मुळगाव बुलढाणा सध्या राहणार बामनोली कुपवाड याला यश सर्व्हिसिंग सेंटर जवळून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने उमेश पाटील याचा खून आपल्यासह सोन्या उर्फ अथर्व शिंदे यांनी एका अल्पवयीन मित्रासोबत केल्याची कबुली दिली आहे। प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याचं आरोपीने सांगितलंय। त्यानंतर दुसऱ्या पथकानं विमानतळ कोल्हापूर येथून सोन्या उर्फ अथर्व शिंदे यालाही अटक केली। तिसरा आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं निष्पन्न झालंय। या संपूर्ण घटनेमुळे कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांच्या मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस करतात। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।